माझं नाव दीपक साधू पायमोडे, राहणार कोतुळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर मी पहिल्यांदी इतर कंपन्यांचं खाद्य वापरत होतो. त्यानंतर मला माझे मित्र यांनी अमूल पशु आहाराची थोडीशी माहिती दिली. त्याच्यावरती मी एक नॉर्मल म्हणून एक गोन म्हणून शॅम्पल आणला. त्याच्यावर मला बऱ्यापैकी रिझल्ट त्यांचे भेटले. त्याच्यावरती मी त्यांच्याकडून रेग्युलर खाद्य चालू केलं. आता मी न्यूट्रीपॉवर खाद्य वापरत आहे. तर बाकीच्या खाद्यांपेक्षा मला 1 लिटरमध्ये म्हणजे कमीत कमी पावशेर दूध वाढलं बाकीच्या खाद्यानुसार. तर आता माझं पहिलं 10 लिटर दूध जायचं तर 15च्या आसपास आता दूध जाते. आणि गायांची तब्येत पण चांगली होती. अधिक आर्थिक परिस्थिती पण म्हणजे चांगले पैसे भेटतात. त्यानुसार बाकीच्या कंपन्यांच्या रेटपेक्षा त्याचे रेट पण म्हणजे परवडेबल आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. अधिक दवाखान्याचा खर्च वाचला आमचा, असं नाही का. आणि गाई पण म्हणजे आमचा काही एवढा मोठा काही गोठा नाही, थोडक्यात गोठा आहे, पण चांगलं आहे रिझल्ट. अमूल पशु आहारचा रिझल्ट एकदम क्वालिटी बाज मला वाटला आहे. आणि चांगले म्हणजे त्यांचं काय म्हणजे असं एवढं हे नाही. परिसरामध्ये पण म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा मला अनुभव आला आहे बाबा आम्ही ते अमूलचंच पशु आहार वापरते म्हणून. आणि ते अमूल पशु आहार जे देतात त्यांची पण चांगली साथी म्हणजे नाही का बा, काही बा समजा लागलं तर बा वेळची वेळी बा ते असं काही नाही, आडून बघत नाही काही नाही. आणि प्रत्येक क्वालिटीचं म्हणजे खाद्य आहे त्यांच्याकडे, जसं पाहिजे तसं. गाभण गाईचं आहे, कालवडींचं आहे, परत दुधाच्या गायांचं आहे, असं